माझ्यासोबत वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अनुपस्थितीमध्ये काही बदल्या झालेल्या आहेत, यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याचं समोर येत आहे. नक्की हे काय प्रकरण आहे आणि तुम्ही त्याची तपास करण्यासाठी आदेश देखील दिलेले आहेत? काय नक्की प्रकरण आहे? नाही, पहिले दोन्ही मुद्दे योग्य नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या जागा नाही. हे अधिकार जे आहे, साधारणतः मी ज्या खात्याचा मंत्री होतो, मी हा प्रयत्न करतो की 90% फाईल्स या माझ्यापर्यंत येऊ नये. मी पॉलिसी डिसिजन करावं, प्रत्येक फाईल माझ्यापर्यंत यावी हा माझा कधीच आग्रह नसतो. वित्तमंत्री असतानाही जेव्हा प्रधान सचिव, आमचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवजी होते, त्यांच्यासोबत मी पहिली बैठक फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर घेतली की मला पॉलिसी डिसिजनसाठी वेळ हवा, फाईलवर सह्या करण्यासाठी प्रत्येक फाईल माझ्याकडे आली पाहिजे असा माझा आग्रह नाही. बदल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बदल्यांच्या फाईल्स कृपया माझ्याकडे पाठवू नका. बदल्या तुम्ही तुमच्या स्तरावर करा, पण त्या गुणवत्तेच्या आधारावर करा, पारदर्शकतेने करा. हे अधिकार आम्ही PCCFलाच दिले आहे, म्हणून माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झाल्या योग्य नाही. दुसऱ्या, आर्थिक देवघेणीची चर्चा नव्हती, चर्चा होती यामध्ये 4 असे अधिकारी आहे की ज्यांच्याबद्दल काही गंभीर तक्रारी आमदारांनी केल्या. त्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काही अशी कृती केली असं त्यांचं सांगणं आहे की जे आक्षेप त्यांनी घेतला. आणि म्हणून मी सूचना केली विभागाला की कोणतीही बदली करताना त्याची इंटिग्रिटी तपासून घ्या, चांगली जागा कोणालाही देताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या, त्याचं काम तपासून घ्या. वन विभाग हा व्यक्तींसाठी नाही आहे, वन विभाग हा जनतेसाठी आहे. वृक्ष संवर्धन संरक्षण या कामासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावं. 4 तक्रारी आल्या, त्या तपासायला पाठवलं. साधारणतः आज उद्यापर्यंत त्या तपासल्या जातील आणि एकदा तपासल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये सत्य आहे की नाही आहे हे तपासल्यावर योग्य निर्णय विभाग करेल. हे सुद्धा अधिकार मी विभागाला दिले. बदल्यांमध्ये मंत्र्यांनी गुंतावं या भूमिकेचा मी कधीच नाही. आज या संदर्भात मंत्रालयात अधिकारी चौकशी करणार आहेत अशी माहिती मिळते. मात्र महत्त्वाचं म्हणजे आमदारांनी ज्या 4 आमदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यामध्ये तुमचे देखील आमदार आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे या इथे कुठेतरी यामध्ये आर्थिक व्यवहाराची देखील चर्चा सर्वत्र आहे, तर त्याचा देखील तपास जर झाला तर यांच्यावर कारवाई होईल. निश्चितपणे कारवाई होईल. आम्ही जनतेचे विश्वस्त आहोत. कुठेही टाचणी इतकी गडबड झाली आणि ती लक्षात आली. लक्षात नाही येतात आपण काही करू शकत नाही, पण लक्षात आली म्हणूनच चौकशीचे आदेश दिले. आणि साधारणतः 3 निर्णय मोठे आम्ही केलेत. एक निर्णय केला की कुठेही काहीही तक्रार समस्या असेल तर वंदे मातरम 1926 सामान्य माणूसही माहिती देऊ शकेल. दुसरा निर्णय आम्ही आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्या तालुका स्तरावर. आणि तिसरा निर्णय की वनविभागाची पारदर्शकता वाढावी या दृष्टीने 2 महिन्यानंतर आपण तालुका स्तरावर वन तक्रारी दरबार भरवण्याचा निर्णय केला, ज्यातून चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. मी हेही बघितलं आहे की काही लोक एखादा उत्तम अधिकारी असेल तर त्याचं कौतुक करतात, सांगतात भाऊ हा खूप चांगला अधिकारी आहे. मग त्याचंही कौतुक आम्ही केलं पाहिजे, त्यालाही एखादं प्रमाणपत्र दिलं पाहिजे, त्यालाही शाबासकी दिली पाहिजे जर तो उत्तम काम करतो. आणि जो वाईट करत असेल तर लोक त्याच्या जेव्हा तक्रारी करतील आणि त्या खऱ्या असतील तर त्यालाही ही गोष्ट लक्षात येईल की मी चुकीचं वागलो तर अडचणी येतात. आणि म्हणून आपण वन तक्रार समस्या दरबार आपण घेणार आहोत की ज्या माध्यमातून पारदर्शकता वाढावी, चांगलं काम व्हावं. आणि शेवटी वनविभागाने आयसोलेट राहू नये, लोकांना सोबत घेतलं पाहिजे, NGOला सोबत घेतलं पाहिजे, पर्यावरण प्रेमींना सोबत घेतलं पाहिजे, यांच्यासोबत एकत्र येऊन कार्यक्रम केला पाहिजे. मधात 2 वर्ष 8 महिने आमची गॅप पडली, नाही तर आमची गाडी जरा मोसम पकडला होता, पण नंतर 2 वर्ष 8 महिने गायब झाली. ठीक आहे, काही प्रश्न निर्माण होतील ते सोडवू.
31 मेला ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात, ज्या विभागातल्या बदल्या झालेल्या आहेत, या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तर आधीच काही स्टे वगैरे या बदल्यांना आणलेला आहे का, चौकशी सुरू होत असताना? म्हणजे चौकशी आता सध्या अधिकारी लेवलला सुरू आहे, तर त्या बदल्या ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर काही स्टे आणलेला आहे का? आरिफोनच्या बदल्यांबाबत आहे, बाकी बदल्यांच्या बाबत कोणी तक्रार केली नाही आहे. त्यामुळे बाकी बदल्यांच्या बाबत प्रश्नच उपस्थित होत नाही. जिथं तक्रार आली तिथंच आपण तपासू. आरिफोनच्या बदग्यामध्ये 4 विशेष ठिकाणी तक्रार आली, तेवढ्याच तपासल्या जात आहे. सर्व बदगे तपासण्याची आवश्यकता नाही, कारण तक्रार असेल तरच तपासतो आपण. सर, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढत चाललेलं आहे. सरकारचं नक्की धोरण काय आहे, राज्य सरकारचं याविषयी? राज्य सरकारने तर अनेक नवीन धोरणं आखलीत. पहिलं धोरण आपल्याला माहिती आहे की आता चला जाणूया वनाला. शेवटी नवीन पिढीला सुद्धा पर्यावरणाचं महत्त्व समजून घेता आलं पाहिजे, म्हणून आम्ही 75,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे काही आमचे टायगर प्रोजेक्ट्स आहे त्याच्या कोअरमध्ये मोफत, म्हणजे साधारणतः ज्याची तिकीट 1,000 रुपये आहे अशा ठिकाणी मोफत नेतो आहे. त्यांच्या अल्पहाराची व्यवस्था करतो आहे, गाईड आपण देतो आहे, माहिती पुस्तिका देतो आहे आणि शक्य झालं तर टी-शर्ट्ससुद्धा देतो आहे. शाळांमध्ये आपण इको क्लबची स्थापना करतो आहे, ज्या इको क्लबच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे की लक्षावधी विद्यार्थी यांच्या मनामध्ये वृक्ष संरक्षण संवर्धाचं बीजारोपण व्हावं. तिसरा मुद्दा जो आमचा महत्त्वाचा आहे, जो या माध्यमातून आम्हाला करायचा आहे, की आम्ही जसा DP प्लॅन असतो तसा आमचा प्रयत्न आहे की एक ट्री प्लांटेशन प्लॅन व्हावा, ज्यामध्ये प्रत्येक शहरांनी, ग्रामपंचायतींनी आपल्या गावामध्ये जेवढं कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं त्याला न्यूट्रल कसं करता येईल. हे सर्व दीर्घकालीन कार्यक्रम आहे. हे एका महिन्यात होणारे, एका वर्षात होणारे कार्यक्रम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सुद्धा काही कार्यक्रमाची आम्ही आखणी करतो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 36,000 स्क्वेअर किलोमीटर वेस्टलँड आहे, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विविध विभागाची आहे, काही राज्य सरकारच्या विविध विभागाची आहे. त्याचंही नियोजन करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे की दीर्घकालीन याचाही कार्यक्रम हा आम्हाला करता आला पाहिजे. आम्ही एक महत्त्वाचा निर्णय करतो आहे जो कदाचित देशभर भविष्यात होईल. जेव्हा एखाद्या मूलभूत किंवा पायाभूत सुविधेसाठी आपण जमीन देतो, वन जमीन, तेव्हा त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही NPV घेतो, पैसे घेतो, काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेते, आम्ही घेत नाही, आणि दुप्पट जागा घेतो. पण ही जागा कुठं घ्यावी, कशी घ्यावी याचे काही निकष नाही. आणि इथं कधी कुठंतरी तुकड्यानी जागा घेतली जाते आणि मग त्याचं मॅनेजमेंट करता येत नाही. कारण तुमच्याकडे एक 100 एकर जागा एका ठिकाणी आहे, तिथं आपण एक RFO नियुक्त करू शकत नाही. आम्ही एक पॉलिसी करतो आहे की ज्या पॉलिसीमध्ये जो टायगर प्रोजेक्ट आहे त्याच्या कॉरिडॉरच्या आसपासच्या जागा घेता येईल का, ते निरुंद आहे त्याला रुंद करता येईल का, किंवा आमच्या आदिवासी बांधवांना आपण पट्टे दिले. दुर्दैवाने काय होतं, पट्टे तर दिले पण त्यांना नुकसान भरपाई सरकार देत नाही, कारण ते त्यांच्या मालकीचे नाही. त्यांनाही वन्य प्राण्यांपासून खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं. आणि तेव्हा आमच्या काही बांधवांनी अशी इच्छा प्रकट केली की आम्हाला उत्पन्न तर कमी येतं, या जमिनी तुम्ही विकत घ्या. आता जमिनी तर सरकार विकत घेऊ शकत नाही, मग या जमिनीची लँड बँक करून जेव्हा असे उद्योग किंवा दुप्पट जागा देण्यासाठी प्रस्ताव येतात तेव्हा आमचं कंपल्शन आम्ही करायचं की जमीन यांचीच घेतली पाहिजे. तर फायदा असा होईल, त्यांनाही फायदा होईल, त्यांनाही वन्य प्राण्याचं नुकसान होतं, अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. आणि त्या जमिनी वनविभागाच्या ताब्यात आल्यात तर टायगर कॉरिडॉर असेल किंवा बफर झोन असेल, कोअर झोन असेल, हे क्षेत्र विकसित होतं. याच्यावर आम्ही काम करतो आहे. नुकसान भरपाईच्या बद्दल कायदा करतो आहे. जुलैमध्ये आमचा कायदा येतो आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, जंगली जनावरं नुकसान करतात, काय दोष आहे शेतकऱ्यांचा, मग आम्ही नुकसान भरपाई वाढवतो आहे. पण फक्त नुकसान भरपाई वाढून होत नाही, अनेकदा काय होतं की त्यांना योग्य क्षणी योग्य वेळेवर मदत होत नाही आणि शेतकऱ्याचं पोट हातावर आहे. तो 2 वर्ष थांबू शकत नाही. FDR आहे, बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे आहे, आणि मग कायदाच करतो आहे की 30 दिवसात हे द्यावे लागतील. 30 दिवसात जर ते पैसे दिले नाही
तर मग सरकारला दंड द्यावा लागेल व्याजाच्या रूपात आणि मग व्याज देऊ. समजा 2 महिने 3 महिने तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही. अनेकदा काय होतं, मंत्रालयात फाईल फिरते. वन विभाग म्हणतो वित्त विभाग पैसे देत नाही, वित्त विभाग म्हणतो की असं झालं. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही काही फिरवाफिरवी योग्य नाही, ही फसवाफसवी योग्य नाही, ही बनवाबनवी योग्य नाही. कारण शेतकरी अन्नदाता सुखी भव आहे. आज जगामध्ये ज्या समस्या आहे, जपानमध्ये समस्या आहे, त्यांच्याकडे शेती करायला शेतकरी नाही आहे आणि त्यांना जाहिराती द्यावे लागत आहे की आमची शेती करायला इंटरनॅशनल ॲडव्हर्टाइजमेंट दिली, शेतकरी आहे का. असं आपल्या देशात होऊ नये. याचं कारण महत्त्वाचं आहे की आमच्या देशातली लोकसंख्या आणि या लोकसंख्येची पोट भरण्याची क्षमता ही साधारणतः 55% जास्त ही शेतीवर आहे. शेतीवर सर्वात जास्त उपजीविका आहे. आणि जर आम्ही न कळत म्हणजे माहिती नसताना जर आम्ही याला उद्ध्वस्त करायला लागलो ना, तर मी तुम्हाला खरं सांगतो याचे दीर्घकालीन अतिशय अनिष्ट परिणाम होईल. सर, मागच्या वेळी देखील तुम्ही वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम राबवला होता. काही ठिकाणी वृक्ष लागवड झाली, मात्र ते पुढे वाढले नाही. याच्यामध्ये देखील गैरप्रकार झाला असा आरोप तुमच्यावर ठेवण्यात आला होता. तर त्या आरोपांचं नक्की पुढे काय झालं आणि आता नवीन अशी काही योजना राबवण्याचा तुमचा विचार आहे का वन विभागाचा? नाही, आरोप करणाऱ्यांकडे पहिली गोष्ट की मी तर प्रत्येक तालुक्यामध्ये आमदारांना अधिकार दिले की तुम्ही आपापला तालुका, काही फक्त वनमंत्र्याची जबाबदारी नाही आहे. जो म्हणून ऑक्सिजन घेतो त्याची ही जबाबदारी आहे. दुसरा मुद्दा, आपल्याला माहिती आहे की 4 लिम्का रेकॉर्ड बुक चे रेकॉर्ड प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झाले. तिसरा मुद्दा की वृक्ष संवर्धन संरक्षण झालं की नाही हे तपासायचं कसं? फक्त तोंडाची वाफ दबडून नाही. खरं तर हे लोक अतिशय धोकादायक आहे असे लोक की बेछूट आरोप करायचे. 2 वर्ष 8 महिने सरकार होतं, त्यांचाच रिपोर्ट वाचा. त्यांनीच आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की वृक्ष संवर्धन संरक्षण खूप चांगलं झालं. श्री भरणे राज्यमंत्री होते, त्यांनी त्या फाईलवर सही केली आहे. मग फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया हा या संदर्भामध्ये आपण अवकाश यानातून याची तपासणी करतो. सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढलं. हे याच कार्यक्रमाची फलश्रुती आहे. 104 स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्ज वाढले. 1 फरवरी 2023ला आदरणीय निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी केंद्रीय बजेटमध्ये आता देशभर हा पॅटर्न आम्ही राबवणार हे सांगितलं. आज पंतप्रधान महोदयांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मँग्रोव्हच्या संदर्भात आज विवेचन केलं, मार्गदर्शन केलं, भाष्य केलं. 2 वर्ष 8 महिने जेव्हा केव्हा एखादीने शंका उपस्थित केली तेव्हा मी सांगितलं की शंका असेल निश्चितपणे याचं निराकरण केलं पाहिजे. कुठेही छोटीशी ही चूक असेल तर ती माफ होऊ नये. पर्यावरण किंवा वृक्ष लावणं हे ईश्वरीय कार्य आहे. पण अनेक लोकांना सामान्य ज्ञान कमी होतं. त्यांना असं वाटायचं की झाड लावले म्हणजे वन विभाग. आणि आत्ताही होतं, एखाद्या शेतीतलं झाड तोडत असेल तर ते आम्हाला फोन करतात, भाऊ झाड तोडताय. मग मी जेव्हा माहिती घेतो त्या झाडावर आमचा अधिकार नाही आहे. ही वृक्ष लागवड त्याला आमची सपोर्टिव्ह सिस्टीम होती. या वृक्ष लागवडीमध्ये काही अंशी वन विभाग वृक्ष लावणार होता आपल्या जमिनीवर. पण अनेकदा महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, MIDC, PWD अशा अनेक विभाग यामध्ये सामील झाले. काही विभागांनी गंभीरतेने वृक्ष लागवडीमध्ये सहभाग दिला. काही विभागांनी कदाचित त्या ठिकाणी एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या जागेवर वृक्ष लावताना गंभीरता ठेवली नसेल. तर म्हणून काही पूर्ण वृक्ष आंदोलन, वृक्ष सत्याग्रह बदनाम नाही करता येत. आणि हे काही वनविभागाची जबाबदारी फक्त नव्हती, ही सर्वांची होती. आणि या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी होती. अनेक लोक बिलकुल लक्ष देत नाही, फक्त तक्रारी करणे, नकारात्मक भूमिका घेणे आणि तोंडाची वाफ दबडणे एवढंच काम करतात. यांना जर विचारलं की तुम्ही काय केलं या क्षेत्रामध्ये, तर कवडीचं काम केलेलं नसतं. आणि म्हणून या दृष्टीने हे जनआंदोलन व्हावं. दुसरा आम्ही मुद्दा केला ज्याच्याबद्दल मला दुःख आहे की लोकांनी बघितलं नाही. आम्ही हे सर्व एका प्लॅटफॉर्मवर टाकलं आहे. त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वृक्ष लागवड झाली ती तुम्हाला दर 6 महिन्यामध्ये अपडेट होत आहे, ती पाहता येते. ती न पाहता
कोणताही सर्वे नंबर न देता, अक्षांश रेखांश न देता कुठंतरी एखाद्या ठिकाणी नगरपंचायत नगर परिषदनी गावोगावी झाडं ही कमी झाली तर तक्रार केली, किंवा काही लोकांना सामान्य ज्ञान माहीत नव्हतं. असं आहे की साधारणतः 5 वर्षामध्ये 35% वृक्ष हे पुन्हा गावावी लागतात. हा नियम आहे. आपल्याही मानवानी प्रगती केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण जन्माच्या नंतरचा जो बाल मृत्यू दर आहे तो आजही 1000च्या मागे 25 आहे. आजही 21व्या शतकात हे तर वृक्ष आहे, निर्जीव आहेत. यांच्यासाठी स्पेशल हॉस्पिटल्स नाही. तर 100 पैकी 35% झाडं हे पुन्हा गावावी लागतात. हा नियम आहे. पण उद्या 100 झाडं गावली, त्याच्यातही काही झाडं मिळली तर कोणीतरी तक्रार करतो ज्याची असामान्य बुद्धी असते आणि मग तो तक्रार करतो. त्याला हे माहीत नसतं की अशा ठिकाणी पुन्हा झाडं गावली जातात. प्रश्न राहिला की कुठं काही गैरप्रकार होतो का, तर मी याला आक्षेप घेत नाही. काही ठिकाणी एखादा गैरप्रकार होऊ शकतो, पण जशी ती माहिती होते त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला आपण निलंबित करतो. आणि गैरप्रकार होत नाही ना असं आपण म्हणूच शकत नाही की कायदा केला म्हणजे काहीच गैरप्रकार होत नाही. अन्यथा तर मग 302चा कायदा आहे, 376चा कायदा आहे, 354चा कायदा आहे, तर गुन्हा होतच नाही असं आपण म्हणत नाही. पण गुन्हा जर कोणी केला, चूक केली, तर मात्र मग त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की वन विभागामध्ये काम करत असताना तुम्ही आता जसं सांगितलं बदल्यांच्या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना ते सर्व हक्क दिले, आमदारांना देखील काही वन विभागात हक्क आहेत. तर त्यामध्येच आता ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्यांमध्ये अधिकारी चौकशी करतायत, तर ते अधिकारीच दोषी असतील तर त्याचं पुढं काय? नाही, अधिकारी चौकशी करेल म्हणजे ज्यांनी बदल्या केल्या त्यांना चौकशीचा अधिकार देत नाही आपण. चौकशीचा अधिकार त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ आहे, ज्यांची इंटिग्रिटी चांगली आहे, त्यांना अधिकार देतो. जे अधिकारी बदल्या करतात त्यांना कधीही चौकशीचा असा अधिकार दिला तर मग तर 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा हा होईल. असा अधिकार कसा देता येईल? असा अधिकार कदापिही देता येत नाही. जसं वन विभागाच्या विषयी प्रश्न निर्माण झाले, तर मी चौकशी कधीच करणार नाही, कारण मी चौकशी करणे हे अयोग्य असेल. त्यासाठी जेव्हा आमदारांच्या समितीचा प्रस्ताव आला तेव्हा अजितदादा म्हणे आमदारांच्या समितीकडून करू. मी त्याचं स्वागत केलं. मी तर स्वतः लेखी पत्र दिलं की 5 न्यायमूर्तीच्या माध्यमातून हे केलं पाहिजे, कारण इथं पारदर्शकता असावी. हे ईश्वरीय कार्य आहे. जर आज आम्ही 21व्या शतकामध्ये या कामाकडे गंभीरता घेतली नाही तर आमच्यासारखी दृष्ट जनरेशन नाही. वसुंधरेने आम्हाला भरभरून दिलं आणि आम्ही मात्र इतकी मोठी चूक करतोय, हे काही योग्य नाही. अति शेवटचा प्रश्न, तुम्ही सांस्कृतिक मंत्री देखील आहात. शिवराज्याभिषेक उत्साहात पार पडला. आता उद्या देखील 6 जून आहे. महाराजांची वाघनखं आणि तलवार कधी येणार? वाघनखांसंदर्भात पत्र तर आलं, मात्र तलवार कधी येणार? सर्वांनाच उत्सुकता आहे महाराजांची तलवारीविषयी. नाही, आपल्याला माहिती आहे की तुमच्या माझ्यासाठी हा आस्थेचा, अस्मितेचा, ऊर्जा देणारा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच हे आमच्या रक्तामध्ये एक चैतन्य निर्माण करतं. तुम्ही आम्ही सर्वजण खूप खूप सौभाग्यशाली आहे. आम्ही कदाचित मागच्या जन्मात खूप पुण्य केलं असेल आणि म्हणून आमचा जन्म हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला. चाणक्यांनी सुद्धा ज्या राजाचं वर्णन केलं होतं की राजा कसा असावा, ते 2000 वर्षांनी 19 फरवरी 1630 म्हणजे शिवनेरीमध्ये जन्माला येताना आपण बघितलं. एक सूर्य जन्माला येत होता. हा राज्याभिषेक म्हणजे एक इव्हेंट नाही, कार्यक्रम नाही, सोहळा नाही. काही लोक याच्यावर त्यांच्या बुद्धीप्रमाणे आरोप करतात की हा राजकीय आहे. राजकीय नाही आहे, हा सर्व पक्षांसाठी आहे. आणि मी तर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहोत की कमीत कमी एक विषय आपण राजकारणाच्या बाहेर ठेवू. खुर्ची, सत्ता याच्या बाहेरही काही विषय ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हा आदर्श राजा होता. समता, ममता, सुखाचं, रयतेचं राज्य यावं हा भाव घेऊन छत्रपतींनी कार्य केलं. आणि मला वाटतं की आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही असे लोक जोडले. खरं तर विक्रमादित्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी मातीतून माणसं तयार केली, मूर्त्या तयार केल्या आणि त्याच्यामध्ये प्राण फुकला. खरं तर हे काही पूर्ण खरं नाही. मातीच्या मनाच्या माणसांमध्ये प्राण फुंकला
असं कदाचित ते असावं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना लागू आहे. अत्याचारांनी कहर झाला होता. आमच्या आई बहिणीवर बलात्कार होत होते, आई बहिणीवर अत्याचार होत होते, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये चापकानी फोडल्या जात होतं, लगान मागितल्या जात होती, गाढवाचा नांगर फिरवल्या जात होता. आणि तेव्हा एक राजा 1 कोटी सूर्याचं तेज घेऊन जन्माला आला आणि त्यांनी एकीकडे निजाम, एकीकडे आदिलशाही आणि दुसरीकडे मुघलशाही, प्रचंड सैन्य. पण जो समाज निद्रावस्थेत होता, ज्या समाजाची भावना ही पूर्णपणे संपल्यासारखी जागी होती, त्या समाजाला उभं केलं. ज्यांच्या हातामध्ये हग होता त्यांच्या हातात तलवार दिली, हृदयामध्ये एक शक्ती जागी केली. ते मनगट जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवचा नारा द्यायचा आणि हर हर महादेव म्हणत जेव्हा शत्रूवर तुटून पडायचे ना, तेव्हा आमचा एक एक मावगा हजार मोगल, निजाम, आदिलशहांना जमिनीमध्ये संपवून टाकायचा. तर हा जो आमचा विचार आहे, हा विचार पुन्हा एकदा जागा व्हावा या दृष्टीने या कार्यक्रमाचा आम्ही 100 कार्यक्रमापेक्षा जास्त करतोय. जसं आता उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्ट तिकीटचं अनावरण केलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे होन तयार केलं होतं, ते होन आम्ही उद्या त्याचं तिकीट केलं. प्रयत्न आहे की 12 महिने 12 तिकीट तयार करतोय आम्ही. रिझर्व्ह बँकेशी आमची बैठक चालू आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा एक विशेष नाणं या निमित्ताने काढावं आणि तो आमचा आग्रह आहे. शेवटी नाशिकमधून आम्ही देशाला सर्व नाणी आणि नोटाचा पुरवठा करतो, तर त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं निघावं. आपल्याला माहिती आहे की अफझल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण झालं होतं 29 जुलै 1953 पासून. जो अफझल खान स्वराज्याचा शत्रू होता, ज्या अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मी जिंदा या मुर्दा पकड के गाऊंगा वो कौन होता है असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला होता, आम्ही ते कबरीचं जे अतिक्रमण होतं ते काढून टाकलं. कारण अफझल खान आमच्यासाठी आदर्श कसा असू शकतो? तो तर स्वराज्याचा शत्रू होता. शत्रू आदर्श कसा असेल? शत्रू कधीच आदर्श होऊ शकत नाही. आम्ही काढून टाकलं, आम्ही राज्यगीत दिलं. आता आमचा पुढचा प्रयत्न काय होता की ज्या वाघनकांनी तो कोथळा बाहेर काढला, तुम्ही विचार करू शकत होता की तेव्हा अफझल खानाने काय कहर केला होता, किती महिलांवर अत्याचार. ते वर्णन ऐकलं तर आपल्याला जेवण जात नाही आजही, इतक्या वर्षानंतर. म्हणून आपण ते वाघनक हे आम्हाला ऊर्जा देईल. त्या वाघनकाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे. ते वाघनक जेव्हा येईल तर आमच्या डोळ्यातून जेव्हा ते वाघनक आम्ही बघू, तर हृदयामध्ये एक ऊर्जा येईल आणि त्या ऊर्जेतून आमच्या हाताची जी कृती आहे, ती कृती महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. खरंच आहे, आज देशाला महाराष्ट्राची आवश्यकता आहे. देश हा आत्मनिर्भर होण्याकडे जेव्हा जातो आहे, वसुधैव कुटुंबकम हा भाव आम्ही व्यक्त करतो आहे, तेव्हा या देशाला महाराष्ट्राची आवश्यकता आहे. आणि अशा प्रसंगात ते वाघनक यावे. सुदैवानी ते वाघनक सकारात्मक पत्र आलं की आम्ही वाघनक द्यायला तयार आहोत. आता प्रश्न दुसरा आहे जगदंब तलवार. कारण पहिल्यांदा माझाही गैरसमज होता की भवानी तलवार आहे, तर ती भवानी तलवार तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. जगदंब तलवार जी आहे त्याबद्दल आमच्या विभागाने, जी पुरातत्व विभाग आहे, त्यांनी एक नोट दिली आणि म्हणून आम्ही तिथं प्रयत्न करतो आहे की ती तलवार आमच्याकडे यावी. आता त्या तलवारीचं एकूण एक गोष्ट तपासली जावी लागते. नुसतं तलवार आणून होत नाही. जसं वाघनखाबद्दल त्या संपूर्ण माहिती आम्ही घेतली, तसं जगदंब तलवारच्या बाबतीत आम्ही काम करतो आहे. कदाचित जूनच्या पहिल्यांदा तर जूनच्या सेकंड वीकमध्ये आम्हाला जायचं होतं, पण काही कार्यक्रम राज्य सरकारचे आले, केंद्र सरकारचे आले आणि म्हणून आम्ही स्वतः ब्रिटनमध्ये जातो आहे. स्वतः प्रत्येक त्या ठिकाणी असणारं म्युझियम फिरतो आहे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती घेतो आहे. आणि जसं वाघनखाबद्दल सकारात्मक झालं, तसंच मग जगदंब तलवारीबद्दलही मला विश्वास आहे की गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तर भरभरून आहे.
आणि म्हणूनच तुम्हाला याची माहिती असेल की जे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊच्या मुखातून रामकथा ऐकून सत्य धर्माच्या युद्धामध्ये सत्य धर्माच्या बाजूने उभे राहिले, त्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये महाराष्ट्रातून आम्ही काष्ट पाठवलं, तिकूड पाठवलं. आज जे लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे, जो संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, राज्य रयतेचं असावं, तीच लोकशाही. त्या लोकशाहीच्या मंदिरासाठी म्हणजे सेंट्रल विस्टासाठी सुद्धा याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आम्ही पूर्ण लाकूड पाठवलं. त्या सेंट्रल विस्टाच्या दरवाज्यातून जोही या देशाचा खासदार जाईल तो महाराष्ट्राच्या दरवाज्यातून जाणार आहे. आणि म्हणून अशा अनेक 100च्या वरती कार्यक्रमाचे आम्ही करण्याचा निर्णय केला आहे. धन्यवाद सर. एबीपीशी बोललात त्या संदर्भात. तर आपण पाहिलं वन विभागात ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या संदर्भात आणि सांस्कृतिक व वन विभागाचे पुढील काय धोरणं आहेत त्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन उत्तम कुत्रियारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.